हॅलो एव्हरीवन, आपण पाहत आहोत बाळांनो सब्जेक्ट बेसिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच बीपीई हा सब्जेक्ट ईएनटीसी ब्रांच म्हणजे ईजे ब्रांचला आणि इन्स्ट्रुमेंटेशन म्हणजे आयएस ब्रांचला कॉमन सब्जेक्ट आहे फोर्थ सेमिस्टरला म्हणजे सेकंड इयरच्या फोर्थ सेमिस्टरला. चला मग बाळांनो, या सब्जेक्टचा युनिट नंबर 1 मध्ये असलेला चॅप्टर नंबर 1 आजच्या लेक्चरला आपण स्टार्ट करत आहोत. तर बाळांनो, चॅप्टर नंबर 1 आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, आता या चॅप्टर मध्ये आपल्याला काही बेसिक फंडामेंटल्स पॉइंट्स पाहायला मिळणार आहेत. चला मग हेडिंग द्या. चॅप्टर नंबर 1 आहे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. ठीक आहे, आता पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मध्ये सगळ्यात पहिले हे कळायला पाहिजे की व्हॉट इज मीन बाय पॉवर आणि व्हॉट इज मीन बाय इलेक्ट्रॉनिक्स. मग ते कळेल की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स काय. पॉवर म्हणजे काय? पॉवर इज द टर्म रिलेटेड विथ द जनरेशन, ट्रान्समिशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. बघा, पॉवर ही वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असते. मेकॅनिकल पॉवर असते किंवा इलेक्ट्रिकल पॉवर असते किंवा अजून काही एनर्जी असते. तर थोडक्यात काय, पॉवर ही एक अशी टर्म आहे. पॉवर म्हटलं की इलेक्ट्रिक पॉवर डोक्यामध्ये आलं पाहिजे. मग इलेक्ट्रिक पॉवर ही एक अशी टर्म आहे ज्याच्यामध्ये त्या इलेक्ट्रिक पॉवरच्या जनरेशन बद्दल, ट्रान्समिशन बद्दल आणि डिस्ट्रीब्युशन बद्दल बोलल्या जातं. मग ज्या पॉवरच्या ज्या ब्रांच मध्ये इलेक्ट्रिक पॉवरचे जनरेशन, त्यानंतर ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन बद्दल स्टडी केला जातो, तो आहे तुमचा पॉवरचा कन्सेप्ट. पॉवर म्हटलं की इलेक्ट्रिक पॉवरचं जनरेशन, ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्युशन याला म्हणतात पॉवर. बर, इलेक्ट्रॉनिक्स कव्हर्स द सॉलिड स्टेट डिव्हाइसेस अँड सर्किट्स टू प्रोसेस द सिग्नल फॉर मीटिंग सर्टन कंट्रोल ऑब्जेक्टिव्ह. आता इलेक्ट्रिक पॉवर जनरेट करणार, तिला ट्रान्समिट केल्यानंतर डिस्ट्रीब्यूट करणार. पण हे सगळं करण्याकरता आपल्याला काय करावं लागतं, त्या इलेक्ट्रिसिटीवर कंट्रोल ठेवावा लागतो. मग या इलेक्ट्रिसिटीवर कंट्रोल ठेवण्याकरता आपण काही सॉलिड स्टेट डिव्हाइसेस यूज करतो. सॉलिड स्टेट डिव्हाइसेस म्हणजे जसं एससीआर, थायरिस्टर, हे असे सॉलिड स्टेट डिव्हाइसेस आहे जे तुमच्या इलेक्ट्रिक पॉवरला डिस्ट्रीब्यूट करताना, ट्रान्समिट करताना, जनरेट करताना त्या गोष्टीला कंट्रोल करतात. याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स. मग इलेक्ट्रॉनिक्स मीन्स व्हॉट? इलेक्ट्रॉनिक मीन्स सॉलिड स्टेट डिव्हाइसेस विच कंट्रोल द ट्रान्समिशन, जनरेशन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरला जनरेट करणे, ट्रान्समिट करणे, डिस्ट्रीब्यूट करणे या सगळ्या प्रोसेसला कंट्रोल करण्यासाठी जे सॉलिड स्टेट डिव्हाइसेस आपण यूज करतो त्याला म्हणतात इलेक्ट्रॉनिक्स. मग पॉवर म्हणजे इलेक्ट्रिक पॉवर आणि इलेक्ट्रॉनिक्स म्हणजे त्या इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल करणारं सॉलिड स्टेट डिव्हाइस. मग व्हॉट इज मीन बाय पॉवर इलेक्ट्रॉनिक? पॉवर इलेक्ट्रॉनिक इज डिफाइंड ॲज द ब्रांच ऑफ सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक विच डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ द कन्व्हर्जन अँड कंट्रोल ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर. थोडक्यात काय की पॉवर इलेक्ट्रॉनिक्स म्हणजेच सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्सचाच एक ब्रांच. सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिकची एक अशी ब्रांच ज्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवरवर कंट्रोल ठेवला जातो. इलेक्ट्रिक पॉवरच्या ट्रान्समिशनवर, जनरेशनवर, डिस्ट्रीब्युशनवर कंट्रोल केला जातो, त्याला म्हणतात पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. इट डील्स विथ द ऍप्लिकेशन ऑफ कन्व्हर्जन अँड कंट्रोल ऑफ द इलेक्ट्रिक पॉवर. इलेक्ट्रिक पॉवरला जनरेट करणे, ट्रान्समिट करणे आणि डिस्ट्रीब्यूट करणे या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करण्याकरता सॉलिड स्टेट इलेक्ट्रॉनिक्सची जी ब्रांच आहे तिला म्हणतात पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. म्हणजे याच्यात आपण काय करणार, आपण पहिले पाहणार, पहिल्या युनिटमध्ये म्हणजे पहिल्या चॅप्टरमध्ये किंवा पहिल्या पॉइंटमध्ये पाहणार की इलेक्ट्रिक पॉवर कशी जनरेट करतात. मग आपण पाहणार इलेक्ट्रिक पॉवर जनरेट केली पण तिला ट्रान्समिट करायचंय तर तिच्यावर कंट्रोल असला पाहिजे. त्यासाठी आपण वापरणार सॉलिड स्टेट डिव्हाइसेस. मग ते डिव्हाइसेस आपल्याला शिकायला मिळणार. मग त्याचं काय असेल ते प्रिन्सिपल असेल, वर्किंग ऑपरेशन असेल किंवा ऍडव्हान्टेज असतील, डिसएडव्हान्टेज असतील, कन्स्ट्रक्शन असेल, ते पाहणार. सॉलिड स्टेट डिव्हाइसेसमुळे आपल्याला इलेक्ट्रिक पॉवरवर कंट्रोल ठेवता येईल. मग त्या इलेक्ट्रिक पॉवरला कसं ट्रान्समिट करतात हे पाहणार, मग कसं डिस्ट्रीब्यूट करतात हे पाहणार. हे सगळं आपल्याला या युनिटमध्ये, या सब्जेक्टमध्ये आपल्याला शिकायचंय. ओके, बर, काय केलं जातं पहा, कशा पद्धतीने हे सगळं आहे. सुरुवातीला या ठिकाणी काय करतो, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि सर्किट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि सर्किट म्हणजेच या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस आणि सर्किट पासून आपण पॉवर इक्विपमेंट कनेक्ट करतो. त्यानंतर असं या पद्धतीने आणि कंट्रोल करतो या दोघांना पण. थोडक्यात इलेक्ट्रॉनिक सर्किट किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस
हे फक्त इलेक्ट्रिसिटी जनरेट करतात किंवा ट्रान्समिट करतात, पण त्यांना कंट्रोल करायला असतो पॉवर इक्विपमेंट. मग हे पॉवर इक्विपमेंट आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस एका वेळी एका ठिकाणी यूज केले आणि मग इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल केलं, म्हणून याचं नाव पॉवर इलेक्ट्रॉनिक्स. थोडक्यात कंट्रोल करतो आपण ह्या दोघांना कंट्रोल करताना इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला कंट्रोल करतो आणि इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसच्या मदतीने इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल करतो. म्हणजे कंट्रोल या दोघांवर आहे आणि या इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेसला कंट्रोल करून इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल करतो आपण. मग आपल्याला हेच पाहायचं की ते पॉवर इक्विपमेंट कोणते आहेत ज्याने आपण इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल करू शकतो. मग पॉवर इलेक्ट्रॉनिक बेस्ड ऑन द प्रिन्सिपल ऑफ स्विचिंग ऑफ द पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. जनरली हे जे पॉवर डिव्हाइसेस आहे त्या सर्वांमध्ये सेमीकंडक्टर यूज केलेले आहेत, म्हणून आपण त्याला सेमीकंडक्टर डिव्हाइसेस म्हणतो. सेमीकंडक्टर डिव्हाइस तुम्ही आधी पाहिलेत, जसं बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर, जसं सेमीकंडक्टर डायोड्स, जसं SCR आहे की नाही. म्हणजे हे सगळे आहेत सेमीकंडक्टर पासून बनवलेले डिव्हाइसेस, म्हणून पॉवर डिव्हाइसेसला आपण पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस असं देखील म्हणतो. आणि या सगळ्यांचं ऑपरेशन चालतं फॉरवर्ड बायसिंग आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये. फॉरवर्ड बायसिंग मध्ये असताना ते टर्न ऑन होतात आणि रिव्हर्स बायसिंग मध्ये आले की त्या ठिकाणी ते टर्न ऑफ होतात. म्हणजे टर्न ऑन टर्न ऑफ याला म्हणतात स्विचिंग. मग हे जे स्विचिंग आहे या स्विचिंगवर सगळं ऑपरेशन परफॉर्म केलं जातं या सेमीकंडक्टर डिव्हाइसेस मध्ये. मग हे स्विचिंग फार महत्वाचं आहे पूर्ण इलेक्ट्रिक पॉवरला कंट्रोल करायला. कळालं प्रिन्सिपल काय मग याचं? प्रिन्सिपल ऑफ स्विचिंग ऑफ पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. ओके, त्यानंतर आपल्याला पाहायचंय, चला मग जर इतके महत्वाचे आपले पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, तर हे प्रॅक्टिकल लाईफ मध्ये कुठे कुठे यूज केले जातात, त्याचे ऍप्लिकेशन कोणते? तर हीट कंट्रोल करण्याकरता. आता हिटिंग करताना आपण इंडक्शन हिटिंग जर करत असेल, इंडक्शन हिटिंग जसं हिटर, इलेक्ट्रिक हिटर, मग इंडक्शन हिटिंग मध्ये हीट कंट्रोल करण्याकरता हे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस यूज केले जातात. पॉवर सप्लाईज मध्ये जसं एअरक्राफ्ट मध्ये पॉवर सप्लायला कंट्रोल करायला हे डिव्हाइसेस वापरले जातात. त्यानंतर व्हेकल प्रॉपल्शन सिस्टीम, व्हेकलची जी प्रॉपल्शन सिस्टीम आहे तिथे वापरतो, तिथे आपण यूज करतो. कन्व्हेयर बेल्ट किंवा क्रेन किंवा व्हाइस्ट कंट्रोल, तुम्ही क्रेन पाहिली आहे, क्रेनची जी आर्म आहे त्या आर्मला कंट्रोल करण्याकरता व्हाइस्ट असते, एक अशी जाड रोप असते. आणि ही जी व्हाइस्ट कंट्रोल क्रेन किंवा जे काही कन्व्हेयर्स आहेत यांना कंट्रोल करण्याकरता हे असे डिव्हाइसेस वापरतात, पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. आणि कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतात? स्विचिंगच्या प्रिन्सिपलवर काम करतात. फॉरवर्ड बायस झालं की त्या ठिकाणी ते टर्न ऑन होतात, रिव्हर्स बायसिंग मध्ये आले का टर्न ऑफ होतात. अशा स्विचिंग प्रिन्सिपलवर हे काम करतात आणि या ठिकाणी ते यूज केले जातात. इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये पण हे यूज केले जातात. लोकोमोटिव्ह आणि मास ट्रान्झिट लोकोमोटिव्ह असतात छोटे छोटे, हे लोकोमोटिव्ह तुम्ही गोडाऊन मध्ये पाहिले असतील की जड वाहतूक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही लोकोमोटिव्ह यूज करता. याला मास ट्रान्झिट म्हणतात. म्हणजे जास्त वजनदार वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी न्यायची आहे विद इन द गोडाऊन एरिया, तर त्या ठिकाणी लोकोमोटिव्ह वापरले जातात. आणि त्या लोकोमोटिव्ह मध्ये पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस वापरतात. त्यानंतर एअर कंडिशनिंग, एसी मध्ये वापरतात, रेफ्रिजरेटर मध्ये वापरतात, सर्व सिस्टीम मध्ये, मशीन टूल मध्ये, डीसी मोटार, एसी मोटार मध्ये मोटरचा स्पीड कंट्रोल करायला. अशा पद्धतीने खूप सारे ऍप्लिकेशन्स आहेत. कमीत कमी तुम्हाला 9 ते 10 किंवा 8 ऍप्लिकेशन्स माहित पाहिजे. या ठिकाणी पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसचा यूज केला जातो टू कंट्रोल द इलेक्ट्रिक पॉवर. ओके, काय डाऊट आहे? समजलं? जेवढं मी सांगितलंय तेवढं परफेक्ट करा. त्यानंतर येतं बाळांनो पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस. आता पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस स्विचिंग प्रिन्सिपलवर काम करतात. पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेसच्या मदतीने इलेक्ट्रिक पॉवर आपण कंट्रोल करणार आहे. पण प्रश्न येतो, असे एकूण पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत तरी किती? तसं पाहायला गेलं तर पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस एवढे आहेत. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पॉवर डायोड्स आहेत, थायरिस्टर आहे, पॉवर ट्रान्झिस्टर आहे, पॉवर मॉस्फेट आहे, IGBT आणि SIT, हे सगळे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहे. याच्यामध्ये हे जे थायरिस्टर आहेत ना, हे थायरिस्टरचे इतके टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये येतो SCR, मग येतो GTO, मग येतो RCT, मग येतो SITH, मग येतो GATT, मग येतो LASCR, मग येतो MCT, मग येतो ट्रायक.
यामध्ये सगळ्यात जास्त यूज केला जाणारा पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस कोणता, जो आपल्याला पूर्ण सब्जेक्ट मध्ये शिकायचा आहे? सगळे थोडी यूज करतात प्रॅक्टिकली एकच यूज केला जातो जो सगळ्या ठिकाणी यूज होतो, तो म्हणजे थायरिस्टर. आणि थायरिस्टर मध्ये सुद्धा SCR, हा SCR खूप ठिकाणी यूज केला जातो. त्यामुळे आपल्याला निम्म्या सब्जेक्ट मध्ये 50% सब्जेक्ट मध्ये SCRच शिकायचं आहे. चला मग आउट ऑफ ऑल द डिव्हाइसेस सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर म्हणजेच SCR हा असा डिव्हाइस आहे जो सगळ्यात पहिले डेव्हलप केला गेला 1957 ला. आणि हा SCR असा पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे जो सगळ्यात जास्त यूज केला जातो, खूप जास्त यूज केला जातो. अदर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस नंतर आले, 1970 नंतर ते इंट्रोड्यूस केले गेले मार्केटमध्ये. सगळ्यात पहिला पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस जो यूज झाला तो 1957 मध्ये SCR, सिलिकॉन कंट्रोल्ड रेक्टिफायर. आणि आज सुद्धा त्याचाच यूज सगळ्यात जास्त केला जातो. का ते तुम्हाला पुढच्या चॅप्टर मध्ये कळेलच. काय डाऊट आहे का याच्यात? पुढे आता हाय पॉवर सेमीकंडक्टर स्विचेसची गरज काय? तुम्ही म्हटले सर पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसेस आहेत, त्याचा युजही करतो इलेक्ट्रिक पॉवर कंट्रोल करण्याकरता, पण त्याचा नेमका यूज काय होतो? पॉवर कंट्रोल करणे एवढाच यूज आहे का? तर नाही, खूप सारे यूज आहेत. बघा काय रिक्वायरमेंट आहे पहा. वी नीड टू यूज द डिव्हाइसेस विच कॅन हँडल लार्ज पॉवर, लार्ज करंट अँड विथस्टँड व्हेरी हाय व्होल्टेज. आपल्याला इलेक्ट्रिक पॉवर जनरेशन करताना, इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिट करताना, इलेक्ट्रिक पॉवर डिस्ट्रीब्यूट करताना आपल्याला एक असं डिव्हाइस पाहिजे जे डिव्हाइस लार्ज करंटला हँडल करू शकतं, जे डिव्हाइस हाय व्होल्टेज वरती सुद्धा टिकून राहू शकतं. म्हणजे ते कोलॅप्स होता कामा नये, ते काय म्हणतात शॉर्ट सर्किट नाही झालं पाहिजे त्या डिव्हाइसचं. मग असं एखादं डिव्हाइस पाहिजे जे हाय व्होल्टेजला टिकू शकतं. इट कॅन विथस्टँड विथ अ व्हेरी हाय व्होल्टेज. परत ते लार्ज करंटला, लार्ज पॉवरला हँडल करू शकतं. असं कुठलं तरी डिव्हाइस पाहिजे, म्हणून पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइसची गरज आहे. म्हणजे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस लार्ज व्होल्टेजला, लार्ज करंटला आणि लार्ज पॉवरला हँडल करण्याची क्षमता ठेवतो. इट हॅज अ कॅपॅसिटी टू हँडल लार्ज पॉवर, म्हणून त्याचं नाव पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे. दुसरं, फॉर ऑलमोस्ट ऑल दीज हाय पॉवर ऍप्लिकेशन वी हॅव टू यूज दीज डिव्हाइसेस ॲज स्विचेस. मग तुम्ही म्हटले जितके असे ऍप्लिकेशन्स आहे जिथं हायर व्होल्टेज प्रोव्हाइड करावं लागतं, अशा हायर व्होल्टेज ऍप्लिकेशन मध्ये आपण हे पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज करतोच. का? पॉवर कंट्रोल करण्याकरता, इलेक्ट्रिसिटी कंट्रोल करण्याकरता. जिथे अशा ऍप्लिकेशन्स आहे जिथे हायर व्होल्टेजची गरज आहे, लार्ज पॉवरची गरज आहे, तिथं पॉवर कंट्रोल करायला हे डिव्हाइस यूज करतात ऍज अ स्विच म्हणून. थर्ड यूज, दॅट मीन्स द डिव्हाइस शुड बी आयदर फुल्ली ऑर फुल्ली ऑफ. म्हणजे याच्यामध्ये दोनच स्टेट सांगता येतील का रे, की हे डिव्हाइस एक तर टर्न ऑन असतं किंवा टर्न ऑफ असतं. एक तर ते टर्न ऑन असेल किंवा एक तर ते टर्न ऑफ असेल. एका वेळी असं होऊ शकत नाही की ते थोडंसं टर्न ऑन आहे, थोडंसं टर्न ऑफ आहे. टर्न ऑन किंवा टर्न ऑफ, थोडक्यात काय की तुमच्या ऍप्लिकेशनला ज्याला हायर व्होल्टेजची गरज आहे त्याला टर्न ऑन आणि टर्न ऑफ करण्याकरता हे स्विच म्हणून वापरतो आपण पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस. ऑपरेशन ॲज अ स्विच विल रिड्यूस द पॉवर डिसिपेशन इन दिस स्विचेस टू द ग्रेट एक्सटेंट. याचा सगळ्यात मोठा फायदा काय, जो इलेक्ट्रिक व्हेकल मध्ये तुम्हाला इझिली पाहायला मिळतो, की याच्यामध्ये काय होतं की जेव्हा पॉवर रिक्वायरमेंट आहे, पॉवरची रिक्वायरमेंट आली का SCR ऑटोमॅटिक टर्न ऑन होतो, आणि पॉवर रिक्वायरमेंट कमी झाली का ऑटोमॅटिक SCR टर्न ऑफ होतो. त्यांनी काय होतं, पॉवर वेस्टेज कमी होतं, पॉवर जास्त वेस्ट होत नाही, त्यामुळे पॉवर सेव्ह होते आणि कमीत कमी चार्जिंग मध्ये तुमची इलेक्ट्रिक व्हेकल जास्तीत जास्त दूर जाते. कळालं मला काय म्हणायचं? म्हणजे जेव्हा पॉवरची रिक्वायरमेंट आहे तेव्हा तो टर्न ऑन होणार, पॉवर रिक्वायरमेंट झाली की तो टर्न ऑफ होणार. म्हणजे त्याचं स्विचिंग मोडवर प्रिन्सिपल, स्विचिंग या प्रिन्सिपलवर तो काम करतोय. असा असतो, म्हणजे तो ऑपरेट करतो ऍज अ स्विच म्हणून, त्यामुळं पॉवर डिसिपेशन कमी होत असतं. Thus, we need power semiconductor device which can be operated as a switches. मग ऍज अ स्विच म्हणून ऑपरेट व्हावं असं एखादं सेमीकंडक्टर डिव्हाइस आपल्याला हवं होतं, म्हणून आपण पॉवर सेमीकंडक्टर डिव्हाइस यूज करतो. हे त्याचे रिझन्स आहेत, ही त्याची रिक्वायरमेंट आहे. काय डाऊट आहे? ओके. त्यानंतर येतं बाळांनो पुढचा मुद्दा, जनरल रिक्वायरमेंट ऑफ पॉवर डिव्हाइस. मला कळालं की पॉवर डिव्हाइसेसची गरज आहे, पण मी जर समजा मार्केटमध्ये पॉवर डिव्हाइसेस विचारायला गेलो
तर त्यामध्ये कोणकोणत्या प्रॉपर्टीज पाहायला हव्यात? पॉवर डिव्हाइसेस मध्ये काय असायला हवं? पहिली गोष्ट, दे शुड केपेबल ऑफ हँडलिंग लार्ज करंट अँड पॉवर. पॉवर डिव्हाइसेस असे पाहिजे ज्यांनी लार्ज करंट आणि लार्ज पॉवर हँडल करायची, ज्यांच्याकडे कॅपॅसिटी आहे. दे शुड हॅव कॅपॅसिटी टू हँडल लार्ज करंट अँड लार्ज पॉवर. त्यांच्याकडे लार्ज करंटला हँडल करायची कॅपॅसिटी पाहिजे. इन द ऑफ स्टेट दे शुड बी एबल टू विथस्टँड व्हेरी हाय व्होल्टेज. जरी हे पॉवर डिव्हाइसेस टर्न ऑफ झाले तरी व्होल्टेज तर चालू राहणार आहे. मग या हायर व्होल्टेजला बिअर करण्याची कॅपॅसिटी या पॉवर डिव्हाइसेसकडे पाहिजे. दे कॅन बी एबल टू विथस्टँड विथ अ हायर व्होल्टेज. हायर व्होल्टेज असताना ते जळाले नाही पाहिजे, शॉर्ट सर्किट नाही झालं पाहिजे. थर्ड, द ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप अक्रॉस देम शुड बी स्मॉल. जेव्हा हे पॉवर डिव्हाइसेस टर्न ऑन असतील, जेव्हा त्याच्यामधून करंटचा फ्लो टर्न ऑन असेल, तेव्हा त्या ठिकाणी व्होल्टेज ड्रॉप होता कामा नये. व्होल्टेज ड्रॉप झाला म्हणजे व्होल्टेज कमी होणार, व्होल्टेज ड्रॉप कमी झाला म्हणजे पॉवर डिसिपेट होणार. म्हणजे व्होल्टेज ड्रॉप त्याच्यामध्ये मिनिमम असावा, कमीत कमी असावा. द ऑन स्टेट रेजिस्टन्स शुड बी स्मॉल. जेव्हा ASCR किंवा जेव्हा हे पॉवर डिव्हाइसेस टर्न ऑन होतात तेव्हा त्याच्यामध्ये जो रेजिस्टन्स आहे तो कमीत कमी असावा. टर्न ऑफ झाले का रेजिस्टन्स वाढला पाहिजे, टर्न ऑन असले का रेजिस्टन्स हा मिनिमम पाहिजे. व्हेरी हाय ऑफ स्टेट रेजिस्टन्स म्हणजे ते ऑफ स्टेट मध्ये असतील, बंद असतील, तेव्हा त्याचा रेजिस्टन्स हायर पाहिजे. आणि टर्न ऑन असताना रेजिस्टन्स कमी पाहिजे. व्होल्टेज ड्रॉप कमी पाहिजे. इट शुड बी टर्न ऑन अँड ऑफ कम्प्लिटली अँड क्विकली. बऱ्यांचं जे स्विचिंग ऑपरेशन आहे ते फास्ट पाहिजे. टर्न ऑनही पटकन झाले पाहिजे, टर्न ऑफही पटकन झाले पाहिजे. म्हणजे स्विचिंग ऑपरेशन त्यांचं क्विकली असलं पाहिजे, फास्ट असलं पाहिजे. कॅपॅबिलिटी टू ऑपरेट ॲज अ स्विच ॲट अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. व्होल्टेजची फ्रिक्वेन्सी किती हायर असेल त्या हायर फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा ते ऑपरेट झाले पाहिजे, आहे की नाही? म्हणजे हायर फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा ते ॲज अ स्विच म्हणून ऑपरेट झाले पाहिजे. दे हॅव अ कॅपॅबिलिटी टू ऑपरेट ॲज अ स्विच ॲट अ हायर फ्रिक्वेन्सी. इट शुड हॅव अ हाय dV/dt अँड dL/dt रेटिंग. रेटिंग असतात, व्होल्टेजच्या रेटिंग असतात, करंटच्या रेटिंग असतात. तर त्यांचं व्होल्टेज अपॉन टाइमचं जे रेटिंग आहे dV/dtचं, dV/dt म्हणजे काय समजून घ्या. डी म्हणजे चेंज आणि खालचा डी म्हणजे विथ रिस्पेक्ट टू. तुम्ही डेरिव्हेटिव्ह शिकलात ना. मग चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम यांचं रेटिंग चांगलं पाहिजे. परत dI/dt म्हणजे काय? चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे वेळेनुसार जरी करंट चेंज होतोय, वेळेनुसार जरी व्होल्टेज चेंज होतंय, तरी सुद्धा SCRचं ऑपरेशन एकदम परफेक्टली पाहिजे ॲज अ स्विच म्हणून. म्हणजे त्यांचं रेटिंग हायर पाहिजे. इट शुड हॅव स्मॉल थर्मल रेजिस्टन्स. तुमच्या पॉवर डिव्हाइसेस मध्ये थर्मल रेजिस्टन्स हा मिनिमम पाहिजे, कमीत कमी पाहिजे. इट शुड बी एबल टू विथस्टँड अ लार्ज फॉल्टी करंट. किती फॉल्टी करंट डेव्हलप झाला तरी तुमचा पॉवर डिव्हाइसेस कोलॅप्स होता कामा नये, शॉर्ट सर्किट होता कामा नये. म्हणजे लार्जर फॉल्टी करंट बिअर करण्याची क्षमता पाहिजे, कॅपॅसिटी पाहिजे. ह्या प्रॉपर्टी पाहिजे तुमच्या, ह्या जनरल रिक्वायरमेंट आहेत पॉवर डिव्हाइसेसचे. ह्या प्रॉपर्टी पाहिजे पॉवर डिव्हाइसेस मध्ये. कुठलेही 8 पॉईंट जरी लक्षात ठेवले तरी चालेल. पहिला पॉईंट मी सांगितला, दे शुड हँडल लार्ज करंट अँड लार्ज पॉवर. सेकंड पॉईंट सांगितला, दे शुड विथस्टँड विथ अ हायर व्होल्टेज. मग मी सांगितलं ऑन स्टेट मध्ये व्होल्टेज ड्रॉप मिनिमम असावा. मग फोर्थ पॉईंट सांगितला, ऑन स्टेट मध्ये रेजिस्टन्स मिनिमम असावा, ऑफ स्टेट मध्ये रेजिस्टन्स हायर असावा. मग आपण पाहिलं की टर्न ऑन आणि टर्न ऑफ हे त्यांचं क्विकली आणि कम्प्लिटली झालं पाहिजे. म्हणजे स्विचिंग ऑपरेशन फास्ट पाहिजे. मग आपण पाहिलं, दे शुड ऑपरेट ॲज अ स्विच ॲट अ व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी. हायर फ्रिक्वेन्सी मध्ये सुद्धा ते स्विच म्हणून ऑपरेट झाले पाहिजे. थर्मल रेजिस्टन्स त्यांचा मिनिमम पाहिजे. dV/dt आणि dI/dt चं रेटिंग त्यांचं चांगलं पाहिजे, रेटिंग चांगलं पाहिजे. दे शुड हॅव अ हायर dV/dt आणि dI/dt रेटिंग. म्हणजे चेंज इन व्होल्टेज विथ रिस्पेक्ट टू टाइम, चेंज इन करंट विथ रिस्पेक्ट टू टाइमचं रेटिंग त्यांचं हायर पाहिजे. आणि दे शुड एबल टू विथस्टँड विथ लार्ज फॉल्टी करंट. किती फॉल्टी करंट डेव्हलप झाले तरी त्यांचं शॉर्ट सर्किट होता कामा नये. एनी डाऊट? ओके. आता यानंतर आपल्याला पाहायला भेटतं अजून काही पॉइंट्स आहेत. त्याची कॉस्ट कमीत कमी पाहिजे. पॉवर डिव्हाइसेस फार महाग नको. इट्स कॉस्ट शुड बी लो. त्याची कॉस्ट कमीत कमी पाहिजे.
द टेम्परेचर कोएफिशियंट शुड बी निगेटिव्ह. टेम्परेचर कोएफिशियंट निगेटिव्ह पाहिजे, म्हणजे फार जास्त गरम व्हायला नको SCR. जर तुमचा पॉवर डिव्हाइसेस लवकर गरम होतोय तर शॉर्ट सर्किट होण्याचे चान्सेस आहे. म्हणजे टेम्परेचर कोएफिशियंट निगेटिव्ह पाहिजे, कॉस्ट मिनिमम पाहिजे. टोटल 12 पॉइंट्स आहेत, कुठले पण 4 जरी माहित असले तरी पुरेसे आहेत. बरं, अजून काय? पॉवर डिव्हाइसेसचा यूज काय, ऍडव्हान्टेजेस काय, त्याला आपण पॉवर ट्रान्झिस्टर देखील म्हणू शकतो. पॉवर ट्रान्झिस्टर कॅन बी टर्न्ड ऑफ इझिली. पॉवर ट्रान्झिस्टरच का? कारण बाकीच्यांच्या तुलनेत पॉवर ट्रान्झिस्टर पटकन टर्न ऑफ होतात. दे टर्न ऑफ क्विकली. हायर स्विचिंग स्पीड ऍज कम्पेअर टू SCR. SCR च्या तुलनेत पॉवर ट्रान्झिस्टरचा स्विचिंग स्पीड हायर आहे. लक्षात ठेवा, SCR च्या तुलनेत त्यांचा स्विचिंग स्पीड पॉवर ट्रान्झिस्टरचा जास्त आहे. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप पॉवर ट्रान्झिस्टरचा खूप कमी आहे. बघा, SCR पेक्षा पॉवर ट्रान्झिस्टर का वापरतात? पॉवर ट्रान्झिस्टरचा ऑन स्टेटचा जो व्होल्टेज ड्रॉप आहे, तो खूपच कमी आहे. ऑन स्टेट व्होल्टेज ड्रॉप इज व्हेरी लो. त्यानंतर यांची स्विचिंग ऑपरेशन फार फास्ट आहे. पॉवर ट्रान्झिस्टरचं SCR पेक्षा स्विचिंग ऑपरेशन फास्ट आहे. दे टर्न ऑफ व्हेरी क्विकली. आणि त्यांचं स्विचिंग ऑपरेशनचा स्पीड खूप क्विकली आहे ऍज कम्पेअर टू SCR. हे ऍडव्हान्टेज आहे पॉवर ट्रान्झिस्टर ओव्हर SCR. काय डाऊट आहे? या ठिकाणी बाळांनो तुमचा जो चॅप्टर नंबर 1 आहे तो या ठिकाणी कंप्लीट होतो. नेक्स्ट लेक्चरला आपण चॅप्टर नंबर 2 पाहूयात. ओके, बाय स्टुडंट्स.